रूप पाहता लोचणी, थोडा तानपुऱ्याचा आवाज वाढवा. रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. वैराग्याचे महामेरू, श्रुती शास्त्रांचा जया सदा आदरू. ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज वंशी महाराज की जय. विठ्ठल 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 रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मला वाटतं बऱ्याच वर्षापासून चालत असलेला हा वागयज्ञ नामयज्ञ श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, मला वाटतं गाथा भजन असेल किंवा पारायण असेल, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असेल किंवा जे जे आपल्या याला पोषक आहेत, अशी तिथी सर्व धर्मदंडानुगाप्रमाणे या ठिकाणी हे साजरं होतंय. प्रतिवर्षाप्रमाणे कितवं आहे हे मला काही माहीत नाही. 35वे आणि माझं अनाधिकृत पहिले. त्यामुळे या ठिकाणी हा सेवेचा योग आला. काही वेळेला सेवेचा काही कारण नसताना योग येतो. काही वेळेला सेवेचा योग येऊनही सेवा घडत नाही. आणि काही वेळेला सगळं असूनही साध्यापर्यंत जाता येत नाही. याला थोडं मोकळं करता येईल का? असं मोकळा, थोडासा मोकळा, फ्री. हॅलो हॅलो, बस क्या बात आहे. म्हणजे असा हा एक प्रकार आहे. त्यामध्ये मला वाटतं आज हरिभक्तीपरायण विशाल महाराज यांचं कीर्तन होतं. पण त्यांच्या घरामध्ये काहीतरी लग्नाचा कार्यक्रम निघाला असं ऐकायला मिळालं. आणि मग आता आयत्या वेळेला म्हटल्याच्या नंतर बरं लग्न आम्ही तारखी घेतल्याच्या नंतर धरली जातात. माझे असे बरेच धंदे बुडाले. बरं आपले लोक सोयीचे नाही. जर समजा म्हणजे आपल्या भाऊबंदापेक्षा काय मोठं असतं काही, मग आता तेच नाही मग कशाला, तर असा काही प्रकार. त्यामुळे थांबावं लागतं. म्हणून मला भाऊंचा फोन आला. माझं कीर्तन चालू होतं शिर्डीला आणि तिथे फोन आला. भाऊंचे आमचे संबंध तुमच्या माहिती करता सांगतो, पांडुरंगा शपथ आहे, फक्त भाऊमुळं आलो मी. म्हणजे मी जातच नाही. कसं असतं, आता समजा महाराजांचं नाव आहे, येणारा समाज हा ज्या महाराजांचं नाव आहे त्यांच्या प्रेमाच्या पोटी येत असतो. म्हणजे हे जसं आहे, कारण नावावर आलेला समाज वेगळा आणि नावावर आले घुसलेला बुवा वेगळा. त्यामुळे पण एक आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये हे ग्राह्य धरलं जात नाही. कारण कुणीतरी येऊन कीर्तन करण्याची अडचण आल्यामुळे कुणीतरी जाऊन कीर्तनच करावं हा धर्मदंडाचा नियम आहे.
पण तरी मी असं करत नाही. माझं पहिलं बदली कीर्तन आहे. भाऊनी मला फोन केला, माझं कीर्तन चालू होतं. आमच्या त्या जवळ बसलेला छोकरा होता, त्याने उचललं. ते म्हणे काय करू? म्हणलं फक्त चालू कर, म्हणजे जे असेल त्याला कळल कीर्तन चालू आहे. आणि मग कीर्तन झाल्यावर मी पाहिलं भाऊंचं नाव होतं. मग तेवढं कीर्तन संपल्या भाऊंना फोन केला. भाऊ म्हणलं काय आज्ञा आहे? कारण आळंदीपासूनचे भाऊंचे आमचे संबंध आहेत. तुमचं कसं आहे, आता भेटले, उद्या मला जर समजा कुठं काही अडचण आली तर हे येते, तुम्ही नाही. तो काय फुकट आणता काय? त्याच्यामुळे मी बाकीचं ग्राह्य धरत नाही काही. पण जे एक पहिल्यापासून माझ्या आळंदी क्षेत्रातल्या वास्तव्यापासून तर आत्तापर्यंत या माणसाची क्लॅरिटी मी पाहिलेली आहे. एवढं सगळे सप्ते बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रमाला येतो आणि त्यांनी सुद्धा चाचरत एक शब्द बोलल्यामुळे मी पगळलो. त्याने सांगितलं बॉस माझ्या थोडासा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मग संध्याकाळी कुठं आहे? आता मी खोटं बोलत नाही. मी संध्याकाळी कुठं? मी एकच कीर्तन करत असतो. आता एवढ्या वयात डबल कीर्तन म्हणलं हाव बी कमी असावं ना काही ते. काय मराठा का? पण मग त्यांनी सांगितलं का बाबा, मग तिथं मग आमच्या संजू महाराजांचा फोन झाला. मग इथं आल्यावर आणखीन आनंद झाला. सगळे माझी जातीचे मज भेटो कोणी, तुकोबारायचं प्रमाण आहे. पण माझं त्यालाच जोडू नये, माझ्या घरातले मज भेटले आता. हे उद्धव बापूजी असतील, संजय महाराज असतील, आमचे काकडे महाराज, इकडली मंडळी, आमचा दत्ता भाऊ, महाराजांचं नाव काय? सुचित महाराज आहेत. आणि तुम्ही सुद्धा फार आनंदानं जमलेले लोक आहात. आता काय करावं त्याला, जे येते घ्या बागू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून भाऊंच्या फोनमुळे मला काही बोलता नाही आलं. कारण काही अधिकाराच्या जागा असतात. त्या अधिकारातली आमच्या भाऊंची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराजावर अधिकाराची जागा म्हणजे फक्त भाऊ आहे तुमच्या भागात. ते बोलणे आणि आम्ही ऐकणे. मग आमचे जे काही बाकीचं आहे ते बाजूला सारायचं. मग त्याच्यामुळं त्यांच्यामुळे योग आला. आणि इथं आल्यावर सगळं कळलं का काकडे महाराज आहेत, बाप्पू आहेत, आमचे संजू महाराज आहेत, सगळी भजनी मंडळी आहे, 2 वाजवणारे दत्ता आहे, हे महाराज आहेत. त्याच्यामुळं आणि तुम्ही सगळे प्रेमाने जमलात, याला आनंद आहे. याला काय आनंद आहे. तुम्हाला सांगू का, जर कधी आता याच्यात कीर्तन आहे, मग कीर्तन तुम्हाला सकाळपासून माहिती आहे महाराज येणार नाहीत, तरी सुद्धा तुम्ही कीर्तनाला आलात ना. हेच जर कधी राजकारणात सभेत घडलं, आमके येणार आहेत, आमकेची सभा आहे, ते जर कॅन्सल झाले, काय थांबा इथं काय थांबा, आता तेच नाही मग काय थांबा. नाही, तसं इथं होत नाही. म्हणून धर्मदंडात आणि राजकीय क्षेत्रातला बदल आहे. हा काय बदल आहे? दॅट इज द डिफरन्स इन 2 फील्ड्स. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी महाराजांच्या वतीने, माझ्या वतीने नाही, महाराजांच्या वतीने तुमच्या चरणाच्या सेवेचा योग मिळाला. हा परत असाच मिळत राहू असं नाही, पण त्यांच्या वतीने तुमची सेवा जशी करता येईल आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तशी त्या वेळेतच करेल. म्हणून त्यानिमित्ताने मी, आमच्या तिघांची चर्चा झाली, उद्धव बापूंची, संजू महाराजांची, काकडे महाराज. लाभंग कोणता घेऊ? कारण आमचं काही ठरवून नसतं. ठरवून कुठं जायचं काम नाही. ठरवून गेलं म्हणजे ती भेळून कुस्ती होती. त्यामुळे मग आम्ही विचारलं. मग त्यांना सहज बोलता मी म्हणलं रूपाचा झाला का? ते म्हणे नाही. म्हणलं मग घ्या, तो काय होतं डोक्याला तापले. म्हणजे तुमच्या पाठ आहे, म्हणजे तुम्हाला काही कळतं त्याच्यात असं नाही. लगी मी म्हणलो आमच्या पाठ आहे, तुम्ही लगेच याच्यावर बोलताना असं नाही, फक्त ऐकून घ्या, बाकी नका डोकं चालू. पाठ अभंग पाठ आहे का? अभंग पाठ असावा का पाठात असावा? चला आपलं नाही, अभंग पाठ असावा का पाठात असावा? सांगाली काय करू? नाही, अभंग कसा असावा? पाठात असावा का पाठ असावा? पाठात असावा, पाठ नसावा.
पाठात असला का त्याच्यात घुसता येतं, त्याच्यातलं मर्म कळतं. आणि पाठ असला का फक्त भजन म्हणता येतं. रूप पाहतालोचनी सुख जातो ह्या पाया पडतो. नाही त्याच्याकरता बाळ मला अभंग सर्वांच्या पाठ आहे. आमच्या तिघांचा बेस ठरला आणि त्या निमित्ताने हा अभंग निवडला. हा अभंग जरी सोपा वाटत असला पण याच्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांनी आपल्या जीवनात केलेली जी साधना आहे त्या साधनेचा उघडा अनुभव आपल्या अंतर इंद्रियाला व्यक्त केला. विठ्ठला पहिला मुद्दा लक्षात घ्या. साजनी याच्यात एक रूपक आहे. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगतो. साजनी मी डोळ्याने रूप पाहिलं आणि रूप पाहता क्षणी साजणी मी सुखी झालो. कोण म्हणत? त्याच्यामुळं तर आमचं फगत यांच्या काही ध्यानात राहत नाही. असं कोण म्हणतं? माऊली ज्ञानोबाराय कोणाला म्हणतात? साजनेला. नुसते कीर्तन ऐकत नका जाऊ तुम्ही, कीर्तन ऑब्झर्व करत चाल. ऑब्झर्व जर केलं तर ह्या वर्षी महाराजाने काय सांगितलं हे पुढल्या वर्षी तो महाराज आल्यावर लक्षात राहतं. याला ऑब्झर्वेशन म्हणतात. नाही तर मग कव्हर आलं तेच काय कीर्तन झालं गेल्या वर्षी आपल्याला नाही माहिती बा, मग कशाला येतो कीर्तनाला? काम काय इथं? ऑब्झर्वेशन. त्या ऑब्झर्वेशन मध्ये एक गोष्ट आहे, तुमच्या असणाऱ्या अंतःकरण वृत्तीची एक अशी सूत्र प्रणाली तयार होते की त्याच्यामध्ये तुम्ही आनंदाच्या कडेला निघाल्यासारखं वाटतं. आनंदाच्या कडेला. म्हणून त्या साजणीला सांगतात की मी साजनी डोळ्याने रूप पाहिलं आणि पाहता क्षणी मी सुखी झालो. पहिला मुद्दा हा. साजणी विचारते काय पाहिलं? त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबाराय देतात. इथे तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षणाचा विषय वेदांतामध्ये. मी डोळ्याने तटस्थ लक्षणात विटेवर उभा असलेला तो पाहिला. साजनी लोचनी पाहता रूप झाले साजनी सुख. आणि मग तो पाहिला, तो तटस्थ लक्षणातला आहे. आणि मग दुसरं काय तर मग मम अध्ययती माधव, त्याच चिंतन करून आज जो प्रगट झाला हे स्वरूप लक्षण आहे. हा माधव आहे. हा तो माधव बरवा साजनी लोचनी पाहता सुख झाले. हा एवढाच विषय याच्यामध्ये भाऊ. मग आता पुढचं जे ते कशामुळं झालं, काय काय केलं एवढं व्हाया करता, असं सराउंडिंग आहे. म्हणजे अगोदर वातावरण तयार करावं लागतं ना. आता सप्ताह करायचा ठरला तर अगोदर काय करावं लागतं? तुम्ही कोणत्या देशातले? तुमचा काही मेळ लागा ना मला काही. अगोदर वातावरणच. मग तुम्ही जे इथपर्यंत आलात याची मुख्य पीठिका काय ते सांगतात. माधव बरवा आणि विठ्ठल बरवा याचं अनादि जन्मापासून मला जे केलेलं भजन आहे त्या भजनाच्या सुकृतामुळे ही स्थिती माझ्याकडे आली. अनंत जन्मामध्ये मी एवढंच केलं, फक्त विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि त्याच्यामुळे मला ही स्थिती प्राप्त झाली. मग साजणी विचारते मग आता तुम्हाला हे जर प्राप्त झालं तर सुखाचं काय आहे का नाही? ते म्हणतात आता काय येडी आहे साजनी तू, तुला काही कळतं का नाही? अरे लोचनी रूप पाहता साजनी सुख झाले म्हणलोय मी तुला, आणि आता सुखाचं काय विचारते? तर सगळ्या सुखाचा सार रखुमा देवीवर बाप साजनी लोचनी रूप पाहता बरवा विठ्ठल तो आणि मम अध्ययती बरवा माधव हा साजनी आगर सर्व सुखाचे रखुमा देवीवर बाप साजनी लोचनी रूप पाहता सुख झालं. सगळा अन्वय फेनवय सगळा सांगितला. ज्याला झोप येत असेल त्यांनी पडा आता काय. कारण आपलं काही तसं कोणावर बळजबरी नसते. कोणी आपलं बसायलाच पाहिजे कीर्तन असं काय. कारण कीर्तनात आल्यावर झोप जर नाही आली तर ते कीर्तन कसलं?
वेदांताच्या दृष्टीनं कीर्तनात ज्याला झोप येत नाही समजायचं तो कीर्तन ऐकायला आलाच नाही असं. कारण मी माझ्या मनानं कीर्तनी बैसता काय पुढं निद्रे नागविले. कीर्तनात बसलं का झोप येते म्हणजे आपण कीर्तनाला गेलो हा सिद्धांत का हो? लय डोळे चोळी देऊन राहिले कीर्तनाला गेलो ते तर अगोदरच कळलं. लोक कीर्तनात आल्यावर डोळे चोळत जात असतात. पिक्चर तमाशा पाहायला नाही तिथे डोळे फाडून जात असतात. हा फरक आहे. त्याच्यामुळे इथे जाऊ दे आपला विनोदाचा भाग. माझा सरळ अभंगाचा भावार्थ आहे. एक महत्वाचा मुद्दा तुमच्या पुढे मांडतो मी. विश्व संप्रदायाच्या महातत्व प्रणालीमध्ये वैदिक तत्व प्रणालीचा एक अद्वितीय सिद्धांत साधनेच्या द्वारा जगाच्या समोर टाकणारा विश्वातला एक अद्वितीय आणि एकमेव संप्रदाय जर कोणता असेल तर त्या संप्रदायाला वारकऱ्यांचा संप्रदाय म्हणतात. जगाचा करता त्याग करणारा संप्रदाय माझ्या ज्ञानोबा तुकोबारायाचा. स्वतःच्या जीवनाची होळी करून जगाला आनंद प्रदान करण्याकरता झटत राहणारा संप्रदाय ज्ञानोबा तुकोबारायांचा म्हणजे वारकऱ्यांचा. कारण या संप्रदायामध्ये ही जी मंडळी आहे या लोकांनी आपल्या अनुभवाच्या द्वारा जगाला आनंद प्रस्थापित नाही वास्तवतेमध्ये दिला. हे एक अद्वितीय शास्त्राचा सिद्धांत आहे. पहिला महत्वाचा मुद्दा तुमच्या पुढे मांडतो. आनंद हा शब्द प्रत्येकाच्या जीवनात म्हणजे इसेन्शियल आहे. मला सांगा तुम्ही आता एवढं तर रात्र झाली का नाही? किती वाजले आता? 10:15 झाले. मला सांगा तुम्हाला झोपा येत नाहीत का? येतात झोपा. नाही तुम्हाला झोपा येत नाहीत का? प्रत्येकाला आता ही तरुण वर्ग आहे तुम्हाला झोपा येत नाहीत का? येतात. पण झोप येत असताना झोपेला बाजूला सारून इथे येण्याचं मेन रिझन जर काय कुणाला विचारलं तेवढंच ऐकलं का जरा मनाला काय वाटतं? बरं वाटणे म्हणजे सुख वाटणे. बरं वाटणे म्हणजे आनंद होणे. हा त्याच्यातली मेथड आहे. दॅट इज द मेजर पॉइंट इन द लाईफ इन दिस प्रोग्राम. याच्यात दुसरं काही नाहीये. आणि मग हे सगळं करत असताना इथे आलो म्हणजे आनंद. म्हणजे माणसाचा प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक विल बी ट्राय इन द लाईफ. प्रयत्न जो आहे त्या प्रयत्नाच्या पुढचा जो एक मेन स्पॉट आहे त्या स्पॉटला आनंद असा शब्द आहे. काय आनंद आहे. मग व्यावहारिक सत्तेत पहा. एक सांगतो तुम्हाला व्यवहारामध्ये प्रयत्न करणारे किती टक्के लोक आहेत? मी थोडं झोपवतो. नाही व्यवहारामध्ये प्रयत्न करणारे किती टक्के लोक आहेत? अहो 99.5% लोक आहेत. 99.5% 99%. 99.5% लोक व्यवहारवादात प्रयत्न करणं व्यवहारवादी प्रयत्नात आहेत. मला सांगा व्यवहारवादी प्रयत्नात शेवटी अंतिम जे टोक आहे ते टोक काय दिसतं माणसाला? सुखच दिसतं ना. एक साधा विचार सांग. व्यवहारात जर सुख असेल तर मला वाटतं परमार्थात आनंद आहे असं मानायचं काही कारण नाही. तुमच्या लक्षात येतंय का? बा व्यवहारवादात जर सुख शब्द मिळत असेल तर अध्यात्मवादामध्ये सुख आनंद आहे असं म्हणायचं अजिबात कारण नाही. कारण एक पहिला गोष्ट आहे आनंद हा अध्यात्मवादात आहे आणि सुख ज्याच्यात नाही तो प्रपंचवाद आहे. म्हणून वेदांतामध्ये उद्धव बापू वेदांतामध्ये अशी एक प्रक्रिया आहे. माणूस जन्माला आला मग त्याची व्यवस्था करण्याकरता सोय पाहावी लागते. काय माणूस जन्माला आला ना जन्माला आल्याच्या नंतर त्याची सोय आणि व्यवस्था हे व्यवहारवादाचा सिद्धांत आहे आणि सफलता हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. सोय झाली व्यवस्था होते आणि व्यवस्था झाली म्हणजे सफलता असते असं अजिबात नाही.
माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवरे बाबा मुंशी महाराज तांबे निवासकर नेहमी सांगायचे, घर बांधले, जमीन घेतली, मोठा बंगला बांधला म्हणजे सोयन व्यवस्था होते. कसं फलता होते? मोकळ्या मनाने बोलत चला. मला खेळीमेळी आवडतो. तुम्ही गप बसायचं ना आम्हीच नुसतं भोकत राहायचं, त्याला अर्थ नाही. सगळ्याला कीर्तनामध्ये सर्वांना अधिकार आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रमाण सांगतो, यारे यारे सगळं तुमच्या पाठन. मग गुतलं कुठं? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, सर्वांना अधिकार आहे. मग त्याच्याकरता सगळ्यांनी बोलत चालायचं. म्हणजे जेव्हा मी विचारील तेव्हा, नाही तर मग हा कीर्तन चालून तुमचं बोलणं चालू, पैसे कोणाला द्यायचे? नाही बोलत बोलत चला. कुठपर्यंत झाला आपला विषय? झालं चालू द्या, कुठूनही घुसा तुम्ही, आपलं काही म्हणणं नाही. सोय आणि सफलता. माता याच्यामध्ये घर बांधलं. घर बांधणं ही सफलता आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मग व्यवस्था ही व्यवस्था, आणि ती व्यवस्था होण्याकरता तजवीज केली जाते ती सोय. बरोबर. आता व्यवस्था झाली, बरं व्यवस्थेत सफलता आहे का? नाही ना. मला सांगा, एवढं घर जरी बांधलं म्हणजे आनंदी राहतो का माणूस? सुखी झाला असं म्हणतो का? बरं जरी बाहेर लोकल सुखी म्हणला तरी घरी पोरं काही जमून देतात का? नाही ना. म्हणजे सफलता नाही. आणि घर तुम्ही आम्ही काय बांधतो? पशु पक्षी घरं बांधतात. त्यांचे घरं पाहिले कसे आहेत पशु पक्ष्याचे? आपल्याला नुसतं घर बांधलं का बस काम झालं आपलं. असा बंगला बांधला का? तो ह्या बंगल्याला काय करतो? त्या पशु पक्ष्याचे बंगले पाय, इंजिनिअरिंग प्लॅन नाही, काही नाही, आणि ते बांधलं जातं. आणि ते बांधलं ते बी आहे का कधी ढेकणं आहे का त्यांच्या घरात? कधी त्या पक्षाच्या घरात ढेकणं आहे का कधी? कोणी गटारीनं पाणी तुमलं, वास येऊन राहिला, डास येऊन राहिला, असं काय का? ओरिजिनल ये शीतले घर. तिथं कोणाला चोट्ट्याला जाता याय ना, कोणाला जात. बरं चोट्टे जरी गेले तर काय तिथून काय आणते? नाही म्हणजे एवढे सुंदर घर. मग त्यांनाही घर आहेत. मग त्यांनी त्यांची व्यवस्था सोय केली आहे. पण सफलता आहे का तिथं? आपण उगा 2-4 घर बांधले का असा त्रास झाला? कोण सांगितलं होतं बांधायला? नाही एवढा तू ओरडून राहिला. लय वैताग. एकाला घर बांधायला जायला आमच्या मिस्त्रीला, त्या मिस्त्री साईडला त्यांनी केलं चालू. ते म्हणे होऊन जाईन एवढ्यात. त्याजवळ तेवढेच पैसे होते नेमके. घर आणि विहीर आणि लग्न याला जेवढे जमले तेवढे नाही, ओव्हरलोड लागतात असं आहे. त्याच्यामुळे ते केलं. निमच घर झालं 2-2.5 लाखात. मिस्त्री म्हणे आता ते आता पैसे मटेरियल आणा. तुम्ही म्हणले होते ट्रेन म्हणावं लागत तसं. ते मिस्त्री म्हणजे आमचे काय म्हणावं लागतं तसं म्हणलं म्हणजे तुम्ही चालू करता. मग पुढं शेपूट लांबतच लंका का जाणार ना, आम्हाला काय करायचं? नाही म्हणजे महत्व तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्था होत नाही. आणि परमार्थामध्ये व्यवस्था नसते, सफलता असते. तुम्ही पहा, ज्याच्या एक साधा विचार सांगतो, माणसाने श्रीमंत असावं का श्रीमंतीत असावं? काय हुशार माणसं आहेत तुम्ही. नाही माणसाने श्रीमंत असावं का श्रीमंतीत असावं? श्रीमंत नको घ्या. तुमच्याकडे किती पैसे येते घ्यायचे, काय डोक्याला खोराक, मग काय डोक्याला ताप. नाही श्रीमंत नसावं. भाऊ तुझं काय मत रे? श्रीमंत नसावं. आणि मग काय करतो? हिंडून नुसतं. नाही आता श्रीमंत बरं आपल्या जवळजवळ कोण म्हणतं पैसा नसलो कोण विचारत नाही असं लोक म्हणतात. माझा त्याच्यावर भरोसा नाही, कारण मी पैशाला किंमत देणारा माणूस नाही. पैशाला मी किंमत देत नाही. याचं कारण आहे का तुम्ही ज्याला किंमत देता त्याला तुमची किंमत असेल त्याला किंमत द्या. काय तुम्ही ज्याला किंमत देता त्याला तुमची किंमत असेल तर त्याला किंमत द्या. तुम्ही सांगा, सगळे पैशावर प्रेम करणारे माणसं आहेत का नाही जगात? असा कोण? मी म्हणतो येडं आहे त्याच्या हातात जाऊ द्या. येड्याला तर शहाणं झालं. एखादं लहान लेकरू आहे त्याच्या हातात नुसता ठोकळा द्या आणि तोच ठोकळा परत घ्या.
देतो ते तुम्हाला बोलणं तर ते घरच्या सांग मा ठोकळा कोण चालला ये नाही चालेला दिला ते नाही हे नाही सांगत त्यांनी दिला हे नाही सांगत माझा ठोकळा चालवला मग घरचे सुद्धा काय माणसं आहे तुम्ही आणि पोराचा रुपये घेऊन चालले काय करतात पोर रुपयाचं काय येतं तर मग जाऊ दे ना येते काय रुपयाचं काय येत नाही हे कळलं त्यांना मग जाऊन याला तर काय नाही पैशावर प्रेम करणारी माणसं आहेत एक तुम्हाला सांग पैशावर प्रेम करा पण त्याच्या उलट ही तपासणी करा की पैशाचं तुमच्यावर किती प्रेम आहे ऑब्झर्व टू लिसन दॅट इज द मेन सिक्रेट इन मॅड फिलॉसॉफी पैशावर प्रेम करू नका असं नाही तुम्ही पैशावर त्याशिवाय लाईट जात नाही नाही पैशावर प्रेम करा पण पैशावर प्रेम करताना पैशाचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे पहिलं ऑब्झर्वेशन करा आणि मग पैशावर प्रेम करा पैसा ही अशी वस्तू आहे तिला कोणाच्याच बद्दल आदर नाही शास्त्रामध्ये तुकोबाराने एक वर्णन केलं हे या धनाचा न धरी विश्वास रे अरे जैशी तरुवर छाया याता याती न चुके तरी भोगशील काया या हरी भजने वीन तुझे जन्म जाते वायावो या लागी वैकुंठनाथाच्या चिंती पारे पाया ओम नमो भगवते वासुदेवाय नाही मा स्वर जाणार नाही कारण बरेच दिवस त्याच्यातच एक महत्वाचं आहे कारण विश्वास त्याच्यावर टाका ज्याला तुमचा विश्वास पटला पैशाला कोणाचाच तुम्ही पैसा किती बेकार आहे तुमच्या खिशात 100ची नोट सकाळी घालून बाहेर निघा संध्याकाळी तेवढे दाखवा पैसा म्हणतो काढ ना जाऊ दे ना मला कोडा बसला इथं काय अरे पाजेवच्या आकवानाला तरी काय तू खाय पहिलं मला उडून टाक त्या शोमाल करमत त्याच्यामुळे ज्यांनी पैशावर प्रेम केलं मला वाटतं ती माणसं जगातून संपली विठ्ठला सगळ्यात महत्वाचं आहे याचं उदाहरण सांगेल मी तुम्हाला तुकोबर आहे गरीब का श्रीमंत श्रीमंत बरोबर आहे ना आता आमचे लोक काय काय सांगत आहेत त्यांची बायको अन्न करून मेली पण खायला मिळालं नाही हे आमच्या सारख्याने बोलाव का तुकोबरायची श्रीमंती सांगू का तुम्हाला श्रीमंती तुकोबरायची श्रीमंती इतकी आहे की आज त्यांचं नाव घेऊन नुसते 2-5 मिनिट बोललं बी तर आमच्यासारखे लोक 20-20 लाखाच्या गाड्यात फिरतात ही तुकोबरायची श्रीमंती ही काय आता इथं मी जर आलो मी निकम महाराज म्हणे सगळे बाऊल म्हणते ह्यो पुदाडा आणलाच काय नाही कोण निकम महाराज कोण महाराजाचा काय ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज निळोबा राय मी बोलतोय बरोबर आहे का नाही तुम्ही गेल्यावर म्हणा त्याच त्याला कळत नव्हतं ना आपल्याला तरी काय समजत नाही हे इथे हे महत्वाचं आहे महाराज
मग या लोकांना विचारा तुकोबराय इतकी श्रीमंती नव्हती. हे मी सांगत नाही, निळोबर आहे. प्रपंच रचना भोगोनी सर्व ही त्यागिली, सगळी श्रीमंती वाटून टाकली. कोणी किती रुपये सोडले माहिती आहे तुम्हाला? आकडा आहे का माहिती? तुकोबरायने लोकाला किती रुपये सोडले आकडा माहित नाही ना तुम्हाला? ते जुन्या लोकांना माहित नाही तर तुम्ही तर पोरच आहेत अजून. तुमच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. नाही तर मग कोणाला ज्याला काय नाही तर ज्या भाजण्याला काय येत नाही तिथं बोलायचं तराना का थोडासा. आता हे उद्धव बापूंला म्हणले, संजू महाराजाला म्हणले, आमच्या काकडे महाराजाला म्हणले, ते ठीक आहे. एका ती आई का, ती आई तेवढी, ती आई का, त्यांनी सांगितलं ती आहे नाही माझ्या घरी, ती वही आहे तेवढीच माहिती. हे किती आकडा कोणाला माहित नाही. 86 लाख रुपये सोडले तुकोबारायने. किती? नॉट अ जोक. 86 लाख 16व्या शतकात. आज 2-3 देश विकत येते त्या पैशात. आता विकत घ्यायचं काही कारणच नाही राहिलं, कोणीच कोणाच नाही राहिलं, काय कारण. आता सध्याची परिस्थिती असे, मी ते संक्रांतीच्या टायमाला त्या संक्रांतीच्या त्या चित्राला झेंडेच नाही दाखिले ब्राह्मण देवानी. मी विचारलं म्हणले संक्रांत आणि कंक्रांतीचे फोटो ह्या यांच्या हातातल्या काठ्याला झेंडे का म्हणून नाही दिले? ते म्हणे ती म्हणती कोणीच कोणात राहणार नाही, त्यापेक्षा बिगर कापडाचा झेंडा. त्याच्याविषयी आपलं काही घेणं देणं नाही. एक 86 लाख रुपये सोडून दिले महाराज. कारण हे काय 86 लाख सोडले याला महत्व नाही, कारण या लोकांना फक्त सफलतेची गरज होती. या लोकांना सफलतेची गरज आहे. आणि म्हणून एक महत्वाचं आहे की यांच्या या व्यावहारिक सत्तेमध्ये आतापर्यंत कोणी सुखी झालो असा अनुभव सांगणारा जन्माला आला नाही. आणि यांच्याकडे पहा तुम्ही, काही राहिलं नाही. आजी आनंद रे ओ एकी रे परमानंद रे श्रुती जयाने तिने ती म्हणती एक गोविंदू रे विठोबाची वेडी आम्हा आनंदू सदा रे. आनंद आहे जीवनात, काही नाही. तुम्हाला एक सांगू का, माणसाने श्रीमंत असावं का आनंदी असावं? आनंदी असावं, श्रीमंत नसावं. हे पोरं म्हणते हे काय पुदाडा आणला गेला. माझं बोलणं नीट समजून घ्या, कारण तुमचं म्हणजे दॅट लाईफ इज द एज्युकेटेड लाईफ. तुमचंही पुढे त्याच्याकरता हे फार महत्वाचं आहे. आता माणसाने आनंदी असावं का श्रीमंत असावं? आनंदी असावं, श्रीमंत नसावं. अगदी बरोबर बोलला तू. श्रीमंतीत काय करता? आनंदी असावं. काही काही श्रीमंत आहेत पण तोंडावर गावऱ्या फुटल्यावानी. आपण विचारावं का म्हणून राहणार? तर काय नाही, कंपनी फॉल्ट आहे, सगळी ते थोबडा. काय काय विचार काय तू कोबर आहे. कबीर महाराजाचं वर्णन आहे, मी यार रोते क्यू. एकाने विचारलं का रडता? त्या साईडला रडत नाही, कंपनी फॉल्ट आहे, सगळा माल असाच तयार होतो. अख्ख्या घराण्यात खांदा 4 पिढ्यापासून हे सगळे आज असेच मॉडेल रडत नाही, चेहरे तसे. मी या रोते क्यों तो बोले सूरत ही वैसी है. हे असं आहे. इथे महत्वाचं आहे महाराज. इथे आनंद, काही काही श्रीमंत माणसं आहे पण आनंद नाही. काही काही जवळ काहीच नाही पण काही चेहरे. मी एकदा गाडी बदलली होती. मी आता गाडी बदलली, तिकडं पुण्याला कीर्तन होतं. मग शिवाजीनगरहून जाताना त्या गाडीला कवर घ्यायचं होतं आम्हाला. मग त्या शिवाजीनगरच्या अलीकडं त्या पूल पास केला, त्या पलीकडे मंगळवार पेठेमध्ये ते सगळं मिळतं कवर. मग आम्ही गाडी तिकडे, तर त्या फुटपाथवर झोपलेले काही आपले महात्मे होते.
फुटपाथवर झोपलेले, ज्यांना घर नाही काय नाही, फुटपाथ हेच त्यांचं सगळं. कारण जसं आपण म्हणतो ना सध्या, आता सध्या भारताची परिस्थिती, भारत हा माझा देश आहे फक्त एवढंच म्हणायचं आणि काही करायचं, हा भारतात माझा जन्मसिद्ध अधिकार. सारे भारतीय माझे बांधव असे फक्त म्हणायचे आहे आणि त्यांच्या मागं टंगड्या उडून सगळं त्यांचं असं म्हणजे नाश करण्याचा प्रयत्न माझा आहे असं म्हणायचं आहे. ते जाऊ दे. मग आम्ही तिकडे गेलो, तिथे गेलो, ते लोक फुटपाथवर झोपलेले होते. आता झोपलेले होते तर मी पाहिलं, म्हणलो का घोरत होते, दुपारची वेळ घोरतायत ते. मी तिकडं गाडी पार्क केली, ते दुकानावर जायच्या अगोदर ड्रायव्हरला म्हणलं जाऊन येतो मी इकडून. मी तेवढं करून त्यांच्याकडे आलो आणि त्यांच्याजवळ झोपलेले होते. म्हणलं उठा साधू संत, त्यांना म्हणलो मी, म्हणलं उठा साधू संत. ते उठले, काय भानगडे? म्हणलं काय नाही, तुमचं घर कुठे? त्यांनी सांगितलं हेच आमचं घर. म्हणलं तुम्हाला घर नाही? हे काय, हे घरच आहे. म्हणलं मग मुलं बाळ? हे काय सगळी पडलेली फलटण सगळी आमचीच आहे. म्हणलं नातेसंबंध सगळा गोतावळा फुटपाथवरच आहे. म्हणलं लग्न सुद्धा इथंच करतो. आता काय असं ते झालं. आणि मी विचारलं त्यांना, मला म्हणे तुम्ही कोण? मी म्हणलं मी पण तुम्हाला इथं घोरताना पाहिलं. म्हणलं तुम्हाला बिझनेस खायचं नाही? काही नाही, तुमसारखे आले जे जिथे ते खायचं आणि तब्येतीत अशा जणू चिमटा घेतला का रक्त निघल आणि घोरत होते. मी म्हणलं तुम्ही घोरता ते? मग काय घोरायचं नाही तर काय करायचं? अहो मी म्हणलं मला एवढे पैसे मिळतात पण मी घोरत कसा नाही? ते सांगितलं तुम्ही काय करता? मी म्हटलं कीर्तन करतो. ते म्हणजे कीर्तनकार घोरत नसतो, दुसऱ्याला घोरायला लावत. कीर्तनकाराला घोर कसा? एकच घोर, बाकीचे घोरात कसे पण एवढाच घोर. ते म्हणजे तुम्ही घोरू शकत नाही. एक मग कारण ह्युमन बिंग लाईफ इज डिपेंड अपॉन द होप्स. ज्याच्याकडे अपेक्षा आहे, ज्याच्याकडे काही इच्छा आहे, इच्छा आणि अपेक्षा असलेलं जीवन कधी सुशांत अशा प्रकारचं घोरत नाही. ज्याच्याकडे काहीच नाही ती माणसं घोरतात. गेट पक्के कोण करतं? होय भाऊ, गेट कठडे पक्क कोण करतं घराला? तुम्हाला घर बी नाही वाटत आहेत ना? कोण करतं पक्क? कोण करतं? ज्याच्याकडं काय माल म्हणण्यापेक्षा ज्याच्याकडं आपल्याला खरंच भेव, जे भेव ज्याच्याकडे ते पक्क करतं. आता हे बाकीचे राहणारे लोक काही पालं ठोकून राहतात, कामं करतात, त्यांचं दिवसभर पाल मोकळं राहतं. आव जाओ घर तुम्हारा खाना खाओ बर्तन आम्हाला, काही त्यांना घेणं देणं नाही. संध्याकाळी आले का मस्त बसत ते कुत्रे, ते जरी तिकडे गेले तर ते कुत्रा सुद्धा म्हणतं बसाव तर ऊन ना गरमत ना आपलं झाडाखाली, चला इकडं नको इकडं. नाही इतकं आहे, त्यांना काय फिकर आहे का? मग ती लोक आहे. तुम्ही एक बारकाईनं चिंतन करा. आता एक महत्वाचा भाग आहे, मग तिथे आनंद आहे का? आनंद तिथे नाही. जिथे काहीच नाही तिथे आनंद आहे, आणि जिथे काही नाही तिथे जो आनंद भोगणारा सगळ्यात पहिला संप्रदाय कोणता? तर त्याचं एकच नाव घेतलं जातं, तो वारकऱ्यांचा संप्रदाय. मग या वारकरी संतांनी काही नाही पण अनुभव दिला. अनुभव कशाचा? आनंदाचा. आनंद म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ एन्जॉय? नेमका आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे देव. आनंद म्हणजे देव. देवानंद नाही, तो म्हातारा झाला. देवानं त्याचे पिक्चर मी कॉलेजला असताना पाहिले, त्यामुळं तो देवानंद नाही. देव शब्दाचा अर्थ आनंद. जसा राम शब्द आहे, मग रामदेव आहे का नाही? का रामदेव आहे? नाही, रामदेव आहे का रामदेव आहे? रामदेव आहे. आणि रामदेव हे आपल्या योग गुरु बाबा आहे. तसा आनंद म्हणजे देव. मग तो आनंद कुठे आहे? एक महत्वाचं आहे. मग याचा देव हा शब्द, मला एक सांगा, देव हा शब्द सगळ्याला माहिती आहे का? ऐकलेला आहे का पाहिलेला आहे? बाबा बरोबर आहे काका? देव हा शब्द माहिती आहे का पाहिलेला आहे? फक्त माहिती आहे. काय काय मुंबई कोणाला माहित नाही, पाहिलेले किती आहे. इथं सुद्धा बस जो रोज कामाला जातो, जो रोज शर्टा घेऊन जातो, जरा मुंबईला गेलतो, ते मुंबईला गेले होते, तिथून सुरुवात झाली.
मी एकाला विचारलं मुंबई गेलते का तुम्ही? आपल्याला काय हे बाबा अजून तालुका नेवसं नाही पाहिलं तर मुंबई का मग माहिती कस काय? सगळे लोक वळतात तिच्या नावानं आपलं काय? देव हा शब्द तसा आहे. देव शब्द माहिती नाही, फक्त देव शब्द आहे हे माहिती आहे, देव माहिती नाही. आणि याच्यातच गल्लत आहे. वरी वरी पालवी खुडीजे हे असं आहे. मग तिथे देव हा म्हणजे आनंद आहे. मग आनंद म्हणजेच देव आहे. आणि तो कसा आहे याचा अनुभव ज्या संप्रदायातल्या संतांनी दिला ती वारकऱ्यांची मालिका. आणि तोच देव या शब्दाचा आनंद ज्ञानोबाराय आपल्या बुद्धिरूपी साजनीला एक सांगतात. कसा? मग आता तुम्हाला एक सांगतो. आनंद म्हणजे देव. आता आनंदाला आकार आहे का? हा मला सांगा. असा आनंद काय गोल, तिरपा, चौकट, लांबपट्टीचा? मी काय बोलत तुम्हाला कळतं का? का मी आत्महत्या करू? काय माझ्या वाट्याला आले तुम्ही? नाही. आनंदाला आकार आहे का? आनंदाला आकार आहे का? नाही महाराज. आता साधा विचार बरं. आनंद आपल्याला आनंद शब्द आनंदाची परिमीमांसा काय होते शास्त्रामध्ये? आनंदाची परिमीमांसा काय? की सगळे विचार बाजूला जाऊन नुसतं त्याच्यातच काही क्षण घोळून राहणं ही अंतःकरणाच्या मनाच्या अंतरपटलाची स्थिती म्हणजे आनंद. बर किती वेळ राहतो आनंद? अंगात आलेला देव किती वेळ राहतो? 10-5 मिनिटं काय आला? अहो ती नुसती झुळूक आहे. ती लक्ष्मी वाटा लावताना जे निघते सकाळी 10 पासून तर 5 पर्यंत असंच चालू राहतो. नाही तसं देव एक. मग तो एक आनंदाची एक झुळूक आहे. ती आनंद आहे. मग आता तो आनंद तुम्हाला भोगायचा ना. मग तुम्हाला भोगायचा तर आनंद भोगण्याची जी वास्तवता आहे ती आपल्या शरीरात कोणत्या इंद्रियाला आहे? हा बरोबर आहे ना. कोणाला आहे? मनाला. गुडघ्याला कधी आनंद लागल का? डोक्याला नाही. जिभेला नाही. जिभेला आनंद नाही लागत. हा जिभेला. हा हे महत्वाचं. पहा तुम्ही आता जुने लोक याच्या करता लागतात. जिभेला जीभ ही विषयानंद घेते, प्रत्येक विषय चाकते. आणि साधू कसा असतो? हे सगळे विषय सोडून बघ. तुम्हाला एक हे माहिती आहे का? तो चाटू असतो. चाटू आता पोरांना नाही कळणार पण चाटू कशाला घेतात? मारायला घेतात. सांग एकमेकावर टाकायचे दाना. नाही चाटू कशाला असतो? ते मोठं जर समजा स्वयंपाक असेल तिथे डाळ वगैरे खीर करायची असली तिथं तर ते चाटूचं एक लक्षण आहे. तो चाटू सगळ्यात जातो. खिरीतही जातो, आमटीतही जातो, वरणातही जातो. आणि मग एका मालकीने विचारलं, भाऊ तू चौकोट जाऊन आला, कशात काय कमी आहे सांगते? सांगितलं मला फक्त सगळ्यात जाता येत, चवीचं अजिबात विचारू नका. हे विषयावी निवर्तन्ते निराहारस्य देहिना. म्हणजे त्याची चवी नाही. म्हणजे एक मग आता हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो. मग आता हा मनाचा भाग आहे आनंदाचा. आणि मनाला आनंद झाला की सगळं संपलं. सगळीकडे आनंद झाला. सगळीकडे आनंद. जोपर्यंत मन प्रसन्न नाही तोपर्यंत, कारण तुम्ही मनाच्या क्रिया. मग या मनाच्या क्रियेमध्ये महाराजांनी एक सुंदर व्याख्या केली. मग अगोदर या संत वारकरी पंथाच्या संतांनी काय केलं? अगोदर मनाला प्रसन्न केलं. आणि मनाला प्रसन्न केल्याच्या नंतर ज्या वेळेला मन त्यांच्या ताब्यात आलं त्यावेळेला त्यांनी मग साधनेच्या अधिकाराने मनाच्या एकत्रितपणामुळे मनाच्या साह्याने जी साधना केली त्या साधनेचं फळ ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला त्या मिळालेल्या फळाचा आनंद बाहेर सांगण्यापेक्षा अंतर इंद्रियात सांगितला. आणि त्याच अंतर इंद्रियाला सांगितलेला आनंद माऊली ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात रूप